होईल। जे की उपजिल्हाधिकारी सांगत होते सेवानिवृत्त झालंय आम्ही त्याच्या गच्चीला धरून आणू का, मला माहित नाही म्हणलं। माझी कंप्लेंट सेवानिवृत्त होण्यापूर्वीची आहे, त्याच्यामुळं तुम्हाला यात दखल घ्यावी लागेल। आणि मग आदरणीय मंत्री साहेबांनी जेव्हा त्यांना कडक भाषेत सांगितलं की याच्यामध्ये लक्ष घाला, त्या माणसावर अन्याय झालेला आहे। 65 वर्ष वय असून सुद्धा मी 25 वर्षाच्या मुलासारखा रात्रंदिवस पळतो न्याय मागण्यासाठी। मला फक्त न्याय पाहिजे आहे। मी कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची गय करणार नाही। माझ्यावर जो अन्याय करेल त्यांनी गोडी गुलाबीत मला न्याय द्यावा। 60 बहिणी बाजूला करून एकट्या भावाची वारस नोंद लागण्यात भावापेक्षा जबाबदार मंडल अधिकारी आणि तलाठी हे दोघंच आहेत। मी तहसीलदारला सुद्धा तिथं जबाबदार धरत नाही, पण त्यांच्यावर कारवाई करण्याला जे तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी हे अंगचोरपणा करतायत, त्यांच्यावर माझी इथून पुढे त्यांच्यावर ॲक्शन घेण्यासाठी माझी भूमिका राहील। मी कुणाचीही गय करणार नाही, कारण मी भारताचा जबाबदार नागरिक आहे। मी शांततेने आंदोलन करणारा माणूस आहे। मी आंदोलन शिकत असताना सुद्धा शांततेने केली, कारण मला माहिती आहे शांतीनंच आपण जिंकू शकतो। आंदोलन जर हिंसक केलं, कडक केलं, बऱ्याच वेळा माझं आंदोलनाच्या वेळेस या महसूल अधिकाऱ्यांनी मला अक्षरशः कागदावर धमक्या दिलेल्या आहेत। होणाऱ्या परिणामास तुम्हाला जबाबदार राहील। मला फक्त अटक करतील, नवे अटक केल्यानंतर मला फाशी दिली तरी मी जायला तयार आहे, कारण आज सोलापूर जिल्हा मला अभिमान आहे। मी पुण्यात जरी आता स्थायिक झालो असलो तरी हा सोलापूर जिल्हा त्यावेळेसचे हुतात्मा मल्लाप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि चौथे कुर्बान हुसेन अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी 12 जानेवारी 1931ला येरवडेला फाशी दिली यांना, या हुतात्म्याला। त्या हुतात्म्यांचा मला आदर आहे। आणि मला जर या वारस नोंदीसाठी जर मला फाशी जरी दिली या महसूल खात्यानं तरी मी आनंदाने जायला तयार आहे। कारण शेवटी नेहमी म्हणतात अन्याय दुसऱ्यावर करू नये, पण स्वतःवर अन्याय सुद्धा कधी सहन करू नये, ते तर त्याच्यापेक्षा महापाप आहे। अन्याय करणं पाप आहे। मी कुणावरही अन्याय करत नाही आणि दुसऱ्याचा अन्याय सहन पण करत नाही। तेव्हा महसूल खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून माझी नम्र विनंती आहे, यामध्ये अजूनही लक्ष घाला आणि मंडल अधिकाऱ्यावर FIR करून आमच्या वारस नोंदीच्या की हक्काचे आहेत वारस नोंदी आम्ही म्हणतो म्हणून करू नका। आमच्या शाळेचे सर्टिफिकेट घ्या, आमचा अफिडेव्हिट घ्या, नवे आम्ही अफिडेव्हिट दिलेले अजून सुद्धा देऊ। कायद्यानंच आमची वारस नोंद करा, पण वारस नोंद तुम्हाला करावीच लागेल। नसेल तर त्याला कोर्टाकडनं आता आम्ही जाऊ। यापुढे आम्ही आता आंदोलन बंद करू। उद्यापासून तुमचा आमचा सामना कोर्टात होईल आणि कोर्टावर न्याय देण्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। न्याय देता मग तुम्हाला काय शासन करेल तुम्ही बघायचं। धन्यवाद।